संभाजीनगरला मिळालं त्यावेळेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी होते हे विसरता येणार नाही। आणि आज त्याच दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर मध्ये टोयोटा असेल, JSW आहे, अथर एनर्जी आहे, असे वेगवेगळे मोठमोठे कारखाने त्या ठिकाणी येत आहेत आणि मराठवाड्यातील हजारो तरुणांना त्या ठिकाणी काम मिळणार आहे। अशोकरावजींनी मला सकाळीच फोन करून सांगितलं कि राजन भाऊ आपको मेरे मिनिस्ट्री में आपको आज शपथ लेनी है। बरं ते झालं आणि दुसऱ्या दिवशी रात्री 11च्या सुमारास मी वाट बघत होतो की शपथ घेतली पण पुढे काय। डॉक्टरांचे सध्या दिवस मी त्याबद्दल निश्चितपणे सांगू इच्छितो की राजकारणाचं गुन्हेगारीकरण होऊ नये याबद्दल साहेबांचा फार मोठा कटाक्ष होता। हे स्वतः मी त्या काळात पाहिलेलं आहे। कधीतरी शंकररावजी चव्हाण साहेबांवर अधिक बोलावं ही परिस्थिती आहे। आज साहेबांचा राजकीय वारसा अशोकरावजी अत्यंत समर्थपणे चालवित आहेत। शंकररावजी चव्हाण जीवन गौरव पुरस्कार आणि कैलासवासी सौभाग्यवती कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सन्माननीय खासदार सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, आजचे प्रमुख पाहुणे, प्रसिद्ध विधिज्ञ सन्माननीय खासदार आणि पद्मश्री उज्ज्वल निकमजी, व्यासपीठावर उपस्थित ऍडव्होकेट सुजयताई, आमदार शिजया चव्हाणजी, संतोष कोंडागळेजी, समोर मी बघतोय अमिता भाभी, माजी खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर, माजी मंत्री DP सावंतजी, माजी आमदार प्रकाश कोकर्णजी, व्यासपीठावर उपस्थित आमदार भीमराव केरामजी, आमदार अमरनाथ राजूरकरजी, महापौर कविता मुळेजी, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक नीलाभ रोहनजी, मनपा आयुक्त महेश कुमार डोईफुडेजी, डॉक्टर मीनल खतगावकरजी, या ठिकाणी उपस्थित सर्व पुरस्कारार्थी बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे आजचा हा शर्ट माझ्यासाठी अत्यंत भावनिक, अभिमानाचा आणि जबाबदारीचा जाणीव करून देणार आहे। मराठवाड्याचे भाग्यविधाते, देशाचे गृहमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री म्हणून भारतीय राजकारणावर अजरामर ठसा उमटवणारे ज्यांनी उमटवला त्या आदरणीय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या नावाने सुरू झालेला पहिला जीवन गौरव पुरस्कार मला मिळतोय हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या सन्मानापैकी एक आहे। आणि याबद्दल मी चव्हाण कुटुंबियांचा, दैनिक सत्यप्रभा संपूर्ण टीमचा मनपूर्वक ऋणी आहे। खरं म्हणजे अशोकरावजी ज्यावेळेला हा पुरस्कार आपण देत होता ओशाळ्यासारखं वाटत होतं आणि दुसरं जीवन गौरव पुरस्कार म्हटलं की असं वाटतं आपल्याला ते विचार करतात की काय, पण हरकत नाही। शेवटी अमृत महोत्सवाकडे या नोव्हेंबर मध्ये प्रवेश करणारच आहे, तेव्हा चालतं या गोष्टी। दैनिक सत्यप्रभाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या कैलासवासी कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्काराचं हे 19वे वर्ष आणि हा उपक्रम सातत्याने राबवल्याबद्दल सत्यप्रभा परिवाराचं मनपूर्वक अभिनंदन करतो। खरं म्हणजे सत्यप्रभाला इतिहास आहे, परंपरा आहे आणि विशेषतः 2002 नंतर आपण चव्हाण साहेब त्याच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आणि आज जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सत्यप्रभाचं प्रभाव आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतो।
मातोश्री कुसुमताई आणि डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब यांचं दाम्पत्य जीवन आदर्शवत होतं. आणि ज्या वेळेला मी कुसुमताईची आठवण झाली की मला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांच्या पत्नी वेणुताईंची प्रकर्षाने आठवण होते. कारण या दोघींनी केवळ आपापला संसार सांभाळला नाही, तर पडद्याआड राहून असंख्य कार्यकर्त्यांच्या आयुष्याला त्यांनी आधार दिला आणि मोठ्या साहेबांचं शेवटपर्यंत त्यांनी खंबीरपणे साथ दिली. हिमालयाच्या सावलीप्रमाणे ते त्यांच्या बरोबर राहिल्यात. आज कैलासवासी कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्काराने आज ज्यांना सन्मानित करण्यात येत आहे त्या महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजयाताई रहाटकर, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुख, नागरी विमान सेवेत मोठं काम करणारे आमचे मित्र मंदार भारदे आणि स्नेह सावलीचे डॉक्टर बालाजी आसेगावकर यांचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो. खरं म्हणजे विजयाताई, आपल्याला हा पुरस्कार जेव्हा मिळत होता तर अत्यंत आनंद होत होता. याचं कारण एक आहे की विजयाताई फक्त छत्रपती संभाजीनगरचे आहेत म्हणून नाही, तर त्यांनी महापौर म्हणून उत्कृष्ट कार्य केलं. ज्या वेळेला त्या महापौर होत्या, मी राज्यामध्ये मंत्री होतो, सन्माननीय अशोकरावजी त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि पक्ष कोणता जरी असेल तरी आम्ही त्यावेळेला एकत्रितपणे त्यावेळेला पूर्ण काम केलंय. तेव्हा विजयाताई, आपल्याला मिळालेला पुरस्कार आम्हा सगळ्यांना मिळतोय असंच या ठिकाणी मला वाटतं. या ठिकाणी दिव्या देशमुखला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. ती नागपूरची आहे आणि मी सुद्धा मूळचा नागपूरचा, त्यामुळे खूप बरं वाटतं त्याबद्दल. या ठिकाणी मंदार भारदेजींचं आपण भाषण ऐकलं. सगळ्यांना ते ज्या पद्धतीने बॅटिंग करत होते, आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की मंदारजींचे आजोबा 1952 ते 1962 महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष बाळासाहेब भारदेसाहेब होते. आणि बाळासाहेब भारदेंबद्दल ज्यांनी ऐकलं असेल, सुदैवाने मी फार लहान होतो, पण मला यवतमाळला त्यांना भेटण्याची पाहण्याची संधी त्या काळात मला मिळाली होती. स्नेह सावलीचे डॉक्टर बालाजी आसेगावकर यांचं सुद्धा मनपूर्वक मी अभिनंदन करतो. मित्रो, काही पुरस्कार केवळ सन्मान करत नाहीत, तर ते आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकतात. आणि आज पुरस्कार स्वीकार करताना माझ्या मनात अगदी हीच भावना आहे. दर्डा परिवाराचे आणि चव्हाण परिवाराचे या दोन्ही कुटुंबाचे गेल्या अनेक दशकाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. लोकमतचे संपादक श्रद्धेय बाऊजी जवाहरलालजी दर्डा आणि डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब यांचं नातं राजकारणाच्या पलीकडे होतं आणि आम्हा भावंडासाठी तर नानासाहेब पितृतुल्य होते. आणि आज या व्यासपीठावर चव्हाण आणि दर्डा कुटुंब या दोघांचे वारसदार उपस्थित आहे आणि त्यामुळे हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ सन्मान नसून अनेक दशकाच्या भावनिक ऋणानुबंधाचा हा सुंदर संगम आहे असं मला निश्चितपणे या ठिकाणी वाटतं. डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबांची 2 दिवसातच या ठिकाणी जयंती आहे. त्यांच्याबद्दल काय म्हणावं. खरं म्हणजे डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब यांची सार्वजनिक कारकीर्द ही विलक्षण होती. 1952 साली नांदेडचे नगराध्यक्ष, त्यानंतर महाराष्ट्राचे 2दा मुख्यमंत्री, देशाचे गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, नियोजन मंत्री, कोणकोणती पदं त्यांनी सांभाळली. पण हे सगळं करत असताना त्यांचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी होता. पण जेव्हा माणसं राजकारणात येतात, मला माहित आहे राजकारणात आल्यावर फार काही चांगले लोक अनेकदा बोलत नाही, मी सुद्धा त्याच्यातच होतो. परंतु साहेबांचं सार्वजनिक जीवन हे स्फटिकासारखं स्वच्छ, पारदर्शक
आणि निष्कलंक होतं. 5 दशकाहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात राहून त्यांनी प्रामाणिकपणा, साधेपणा आणि मूल्यांशी कधी तडजोड केली नाही. आता डॉक्टर साहेब आपण म्हणालात की डॉक्टरांचे सध्या दिवस, मी त्याबद्दल हे निश्चितपणे सांगू इच्छितो की राजकारणाचं गुन्हेगारीकरण होऊ नये याबद्दल साहेबांचा फार मोठा कटाक्ष होता. हे स्वतः मी त्या काळात पाहिलेलं आहे. आज अशोकरावजी आपण आलात, खरं म्हणजे मी हा मुद्दा आपल्यासाठीच ठेवला होता की आज शंकररावजी चव्हाण साहेबांमुळे जायकवाडी धरण आहे. फक्त जायकवाडी शब्द बोलून चालत नाही. जायकवाडी आहे किंवा उजनी आहे किंवा विष्णुपुरी आहे. अरे खऱ्या अर्थाने तर महाराष्ट्राच्या त्यांनी इतके धरण उभारले की त्यांच्यामुळे अर्ध्या महाराष्ट्राला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. आणि फक्त विचार करा की आज जर जायकवाडी नसतं तर आज जायकवाडीमध्ये उद्योगधंदे आलेच नसते. उद्योगधंदे आले नसते, प्यायला पाणी सुद्धा मिळालं नसतं. आणि त्यामुळे आज शंकररावजी चव्हाण साहेबांचं जितकं स्मरण करावं तितकं कमी आहे. मला 2-3 गोष्टी चव्हाण साहेबांबद्दल आठवत आहेत. पहिल्यांदा जेव्हा ते मुख्यमंत्री झाले 1975ला, मी नागपूरमध्ये वृत्त संपादक म्हणून काम करत होतो आणि आल्या आल्या त्यांनी साठे बाजारांविरुद्ध त्यांनी भूमिका घेतली आणि शेतकऱ्यांना सावकाराच्या कर्जातून त्यांनी मुक्त केलं. त्यावेळेला ती गोष्ट मला आज निश्चितपणे आठवतं. दुसऱ्यांदा जेव्हा ते मुख्यमंत्री झाले त्यांनी 0 बजेट आणला. आणि खरं म्हणजे कधीतरी शंकररावजी चव्हाण साहेबांवर अधिक बोलावं ही परिस्थिती आहे. आज साहेबांचा राजकीय वारसा अशोकरावजी अत्यंत समर्थपणे चालवित आहे. सुरुवातीला महसूल, उद्योग अशी महत्वाची खाती पाहिल्यानंतर ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर साहेब मला एक आठवतं, खरं म्हणजे अनेकदा, कारण मी सुद्धा 4दा मंत्री म्हणून शपथ घेतली, अनेक खाती सांभाळली, परंतु जेव्हापर्यंत राजभवनात गेल्यापर्यंत पत्ता लागायचा नाही की आपल्याला शपथ घ्यायची की काय. परंतु अशोकरावजींनी मला सकाळीच फोन करून सांगितलं की राजन भाऊ, आपको मेरे मिनिस्ट्री में आपको आज शपथ लेनी है. बरं, ते झालं. आणि दुसऱ्या दिवशी रात्री 11च्या सुमारास मी वाट बघत होतो की शपथ घेतली, पण पुढे काय, पुढे काही मिळणार आहे की काय, आपल्याला क्रीडा डिपार्टमेंट देऊन, युवा डिपार्टमेंट ठेवून आपली बोलवण होणार आहे. पण रात्री मला अशोकरावजींचा फोन आला आणि ते म्हणाले की रायन भाऊ, बाबूजी म्हणजे माझ्या वडिलांनी, बाबूजींनी उद्योग खातं उत्तम प्रकारे सांभाळलं होतं आणि तेच उद्योग खातं तुम्ही सांभाळावं अशी माझी इच्छा आहे. आणि त्याचबरोबर बाबूजी ज्या बंगल्यात राहत होते तोच बंगला मी तुम्हाला आता सही केलेली आहे. अशोकरावजींबद्दल जितकं सांगावं तितकं खूप कमी आहे. खरं म्हणजे आज छत्रपती संभाजीनगरला, ताई आपण सगळे तिथले, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर छत्रपती संभाजीनगरला मिळालं. त्यावेळेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी होते, हे विसरता येणार नाही. आणि आज त्याच दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर मध्ये टोयोटो असेल, JSW आहे, अथर एनर्जी आहे, असे वेगवेगळे मोठमोठे कारखाने त्या ठिकाणी येत आहेत आणि मराठवाड्यातील हजारो तरुणांना त्या ठिकाणी काम मिळणार आहे. आज ज्या वेळेला जीवन गौरव पुरस्कार घेत होतो, अनेक आठवणी माझ्याही समोर आल्या. यवतमाळच्या जिल्हा परिषद मराठी शाळेत माझं शिक्षण झालं. अनेकांना असं वाटतं की सोन्याचा चमचा घेऊन मी जन्माला आलो असेल, परंतु तिथून तर मुंबई किंवा लंडन पर्यंत माझं संपूर्ण शिक्षण हे फक्त स्कॉलरशिपवर झालेलं आहे. लंडन मध्ये असताना नोकरी करून, स्कॉलरशिप घेऊन आणि व्हेजिटेरियन असल्यामुळे एक वेळेचं स्वयंपाक करून पूर्ण माझं शिक्षण, त्या काळात माझं पोस्ट ग्रॅज्युएशन मी कंप्लीट केलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी नागपूरला आलो, 7 वर्ष काम केलं, 74 ते 81, आणि वडिलांनी आदेश दिला की मराठवाड्यात औरंगाबाद नावाचं एक गाव आहे, मी कधीच पाहिलं नव्हतं,
त्या ठिकाणी तू जा आणि तिथे आपल्याला दैनिक सुरू करायचंय. त्या ठिकाणी मी जेव्हा आलो तर कळलं की 2.5 लाखाची फक्त लोकसंख्या आहे. पण 9 जानेवारी 1982 लोकमत मराठवाडा आवृत्तीचं प्रकाशन झालं आणि मला हे सांगायला अत्यंत आनंद होतोय की त्या ऐतिहासिक सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी तत्कालीन केंद्रीय नियोजन मंत्री शंकररावजी चव्हाण साहेब होते त्यावेळेला. आणि तो केवळ एक वृत्तपत्राचा प्रारंभ नव्हता, ती सत्यनिष्ठा, पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि लोकविश्वासाची पेरणी होती. आणि गेल्या 44 वर्षात आज त्या बियाचं वटवृक्ष पाहताना अत्यंत आनंद होतोय. त्याचबरोबर 31 मार्च 1987 ज्यावेळेला मराठवाड्यातील पहिलं इंग्रजी दैनिक लोकमत टाइम्स सुरू करण्याचं ठरवलं, त्यावेळेला सुद्धा माननीय शंकररावजी चव्हाण साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि 31 मार्च 1987 त्यांच्याच हस्ते इंग्रजी दैनिकाची सुरुवात झाली. वृत्तपत्र चालू केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की बातमी देणं एवढंच काम वृत्तपत्राचं नाही. आणि त्यामुळे जी सामाजिक बांधिलकी आली असेल, 1984 मध्ये ज्यावेळेला नांदेड परभणीला पूर आला त्यावेळेला शाळा बांधण्याचं काम असेल किंवा लातूरला भूकंपाच्या वेळेला त्या सगळ्या ठिकाणी आम्हाला धावून जाता आलं, याचा निश्चित आनंद आहे. 3दा छत्रपती संभाजीनगर मधून 15 वर्ष आमदार आणि त्याच्यानंतर गृह खातं, अर्थ खातं, ऊर्जा, उद्योग, शिक्षण अशी अनेक मंत्रिपद सांभाळता आली. पण एक निश्चित होतं की आपण जे काही काम करतोय ते समाजाच्या हिताचं असलं पाहिजे. त्याच्यानंतर 2015 मध्ये राजकारणातून बाहेर पडून परत मी माझ्या वृत्तपत्राकडे आलो आणि त्यावेळेला मी सोशल मीडियावर माझा वावर सुरू केला. आणि त्यावेळेला सोशल मीडियाबद्दल अत्यंत नकारात्मक चर्चा त्यावेळेला होती. पण मी सुरुवातीपासून एक निर्णय घेतला होता की माझ्या सोशल मीडियाच्या पानावर कधी कटुता नसेल, असेल तर सकारात्मकता, प्रेरणा, आठवणी आणि माणसांना जोडणारा विचार. आणि तेच काम मी सातत्याने करत आलो. आणि त्यामुळेच आता मंदारजी आपल्याला जे बोलले की माझं पुस्तक टाइमलाईनचं प्रकाशन एक 20-25 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्रीजींच्या हस्ते झालं. मला एक 4 ओळी मात्र निश्चित सांगतो की कोरोनाच्या काळामध्ये ज्या वेळेला सगळे आपापल्या घरात होते, भीतीचं साम्राज्य होतं आणि त्यावेळेला एक 4 ओळी मी लिहिल्या होत्या आणि त्या ओळी होत्या, सगळं थांबलं आहे, सगळं थांबलं आहे, संपलेलं नाही, माणूस हताश आहे, हरलेला नाही, आपण धावत होतो, ठेस तेवढी लागली आहे, चला रक्ताळलेला अंगठा बांधून घ्या, उद्याची सकाळ आपलीच आहे, उद्याची सकाळ आपलीच आहे. मित्रहो, आज पत्रकारिता, कारण सत्यप्रभाने हा पुरस्कार दिलेला आहे आणि सत्यप्रभाचा पुरस्कार, तेही पत्रकार, मी पत्रकार, तेव्हा त्याबद्दल शेवटी 2 मिनिटं बोललंच पाहिजे की आज पत्रकारिता एका अत्यंत निर्णायक वळणावर येऊन उभी आहे. 24 तास चालणारी वृत्तवाहिन्या किंवा सोशल मीडियामुळे माहितीचा वेग अभूतपूर्व झाला आहे. प्रत्येक व्यक्ती आज कंटेंट क्रिएटर बनलेला आहे. परंतु प्रश्न असा आहे की आपण वेगाला अधिक महत्व देणार की सत्याला, हा प्रश्न फार महत्वाचा आहे. आणि पत्रकारितेचा आत्मा सत्य, विश्वासता आणि सामाजिक जबाबदारी यामध्ये आहे. व्हायरल होण्यापेक्षा विश्वसनीय होणं हे अधिक महत्वाचं आहे, असं या ठिकाणी मला स्पष्टपणे सांगू इच्छितो. आजचा हा जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना मला सन्मानापेक्षा जबाबदारीची जाणीव अधिक होत आहे. आदरणीय डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांची प्रामाणिकता, लोकसेवेची निष्ठा आणि बाबूजी जवाहरलालजी दर्डा यांनी दिलेली मूल्यांची शिदोरी हीच माझी खरी संपत्ती आहे. पुरस्कार हा प्रवासाचा शेवट नसतो. पुरस्कार हा प्रवासाचा शेवट नसतो. तो समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची नव्याने घेतलेली शपथ असते. आणि आज हा जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना
ती शपथ मी पुन्हा आपल्या साक्षीने घेत आहे. या मूल्याशी प्रामाणिक राहून समाज, पत्रकारिता आणि लोकसेवेची माझी वाटचाल पुढे चालत राहील असा विश्वास मी आपल्याला या ठिकाणी देतो. आणि माझं आपण इतकं मोठं सन्मान केलं त्याबद्दल चव्हाण कुटुंबियांचं, दैनिक सत्यप्रभाचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.